नागपूर जिल्ह्यात वाघांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मानव वन्यजीव संघर्ष अधिक गंभीर होत चालला आहे। ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने ठोस पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे। वाघांच्या हालचाली जंगलापुरताच मर्यादित ठेवण्यासाठी आणि ग्रामीण भागाची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ग्रासलँड विकासाची योजना राबवली जाणार असून यासाठी विशेष समिती स्थापन करून पुढील 3 वर्षांचा कृती आराखडा तयार केला जाणार आहे। नागपूर जिल्ह्यात वाघांसह इतर वन्यजीवांचा मानवी वस्त्यांकडे वाढता वावर प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे। या पार्श्वभूमीवर नियोजन समितीच्या बैठकीत मानव वन्यजीव संघर्ष रोखण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। वाघांचे हल्ले थांबवणे तसंच शेतकरी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांवर एकमत झालं। बैठकीत निर्णय घेण्यात आला की जंगल परिसरात पुरेसं कुरण विकसित केले जाईल, जेणेकरून वाघ, बिबट आणि इतर वन्यजीव अन्नाच्या शोधात गावांकडे येणार नाही। यासाठी राज्य सरकारने विशेष समितीची स्थापना केली असून ही समिती पुढील 3 वर्षाचा सविस्तर विकास आराखडा तयार करणार आहे। नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली की वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला बळकटी देण्यासाठी ग्रासलँड विकास, जलस्रोतांची निर्मिती आणि वनव्यवस्थापनाला प्राधान्य दिलं जाईल। या समितीत लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, वन विभाग तसंच तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे। तसंच कुरण विकास योजना टप्प्याटप्प्याने राबवली जाणार असून यामुळे मानव वन्यजीव संघर्ष कमी होईल आणि ग्रामीण भागात जीवित आणि मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। या योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं आहे।